तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मी सध्या बीट्स हॉटेल समोर आहे, जी बीट्स हॉटेल गेल्या 8 ते 15 दिवसापासून माध्यमांमध्ये गाजत आहे। या बीट्स हॉटेलची निविदा निघली होती आणि या निविदेमध्ये संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या निविदा भरण्यात आली होती आणि हा प्रश्न किंवा ही बातमी माध्यमासमोर आली होती आणि ही बातमी राज्यभर गाजली। यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात टीका केली होती। आपण बघू शकता की बीट्स हॉटेल आहे, ही बीट्स हॉटेल अगदी शहराच्या छत्रपती संभाजीनगर आहे त्या शहराच्या मध्यभागी आहे आणि या ठिकाणी ज्या या हॉटेलमध्ये कर्मचारी काम करतात, काही परमनंट आहेत, काही टेम्पररी आहेत, असे कर्मचारी आहेत। त्यांचा गेले 5 ते 6 महिन्यापासून पगार नाही अशी त्यांची तक्रार आहे। आपल्यासोबत ते कर्मचारी आहेत। दादा, मला सांगा, तुम्ही या हॉटेलमध्ये कधीपासून काम करतात आणि तुमची तक्रार काय आहे? मागच्या 5 वर्षापासून मी हॉटेलमध्ये जॉब करत आहे आणि मागच्या 5 महिन्यापासून हे हॉटेल बंद पडलेलं आहे। तर कोणत्या कारणाने बंद झालं आहे, काय झालं आहे, आम्हाला काही इंटिमेशन दिलं नव्हतं। SDM सर आमच्याकडे आले, एक मीटिंग घेतली, त्यांनी सांगितलं की हे जे हॉटेल आहे ते आर्थिक परिस्थितीमुळे थोडंसं डालामोल होत आहे, त्या कारणाने आपण हे हॉटेल बंद करत आहोत आणि एकाच महिन्यामध्ये आपण चांगल्या ग्रुपला देऊन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना वापस घेऊ या आश्वासनाने आम्हाला त्यांना सांगितलं होतं। आता मागच्या 5 महिन्यापासून हॉटेल पण चालू झालेलं नाही आहे आणि आमचा रोजगार पण सगळा गेलेला आहे। आत्महत्येची वेळ आमच्या आलेली, आम्ही करणार तर काय करणार सर? आता वृद्ध लोक आहेत आमच्याकडे, ज्यांचं 50-60 वय झालेलं आहे, अशा लोकांना रोजगार देणार कोण सांगा तुम्ही सर? 16 वर्ष झाली त्या लोकांची ग्रॅज्युएटी बाकी आहे, ग्रॅज्युएटीचे पैसे आहेत, PFचे पैसे आहेत, सगळा गोंधळ झालेला आहे आणि प्रशासन आम्हाला याच्यामध्ये काहीच मदत करत नाही आहे। पगार नसल्यामुळे आत्महत्येची वेळ आलेली आहे अशी त्यांचं म्हणणं आहे। दादा, मला सांगा, तुम्हाला SDM कडून काही पत्र आले का? त्या पत्रामध्ये काय उल्लेख आहे? SDMने पत्र दिलेले होते आम्हाला, पत्र दिलेले, पण त्यांनी सांगितलं होतं की तुमचं हॉटेल आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये परत चालू करू आणि तुम्हाला परत नोकरीवर घेऊ। तर आता 4 महिने होऊन गेलेले आहे, तरी अजून हॉटेल चालू झालेलं नाही, आमचे पगार पण झालेले नाही। आम्हाला पगारही पाहिजे, कारण पगारामुळे आम्ही हॉटेलच्या याच्यावरती आम्ही कर्ज घेतलेले आहे, होम लोन घेतलेले आहे, लोकांचे आमच्यावर कर्ज झालेले आहे, ते लोनचे हप्ते फेडू आमच्यावरती ते आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला पगार लवकरात लवकर द्यावा ही आमची विनंती आहे। मला सांगा, परमनंट कर्मचारी किती आहेत किंवा टेम्पररी किती आहेत आणि तुम्ही कधीपासून काम करतात इथे? मी 2010 पासून इथं कामाला आहे। मी पण परमनंट आहे इथं आणि आमचे 25-30 परमनंट आहेत आणि 60-70 लोक याच्यावर घेतलेले आणि काही कॅज्युअल लोक आहेत। असे टोटल आम्ही 150 लोक आहेत कर्मचारी। तुम्हाला काय सांगण्यात आलं? आता आम्हाला सांगण्यात आलं की भाई कोणी घेतलं तर तुम्हाला आम्ही परत घेणार आहे कामाला आणि तुम्हाला व्यवस्थित पगार जे राहील ते पगार पण देईल, सगळं काही देईल। पण प्रशासनाने आम्हाला अजून कोणी या 5 महिन्यामध्ये कोणी काही बोललं नाही, काही नाही। आम्ही पगारासाठी तिथं साहेबाकडे गेलो होतो, SDM साहेबाकडे। साहेब बोलले तुम्हाला काय जायचं, पगार जर पाहिजे असेल तुम्ही कोर्टात जा। मग आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाच्या मग आमच्या वकिलाने ते हे करून ते जज साहेबाकडून हे केलं। जज साहेबांनी सांगितलं की यांना 2-3 महिने 15 दिवसात त्यांचा पगार द्या म्हणून काढला, परत अजून पगार नाही। कोर्टाचा आदेश आहे आम्हाला की भाई यांना पगार यांचा चालू करा म्हणून, आणि जोपर्यंत चालू होत नाही हॉटेल तोपर्यंत त्यांचा पगार द्यायला सांगितलं आहे। सगळे इथे एकत्र जमला, तुमची मागणी काय सगळ्यांची? आमची मागणी अशीच आहे, कारण झाले 5 महिन्यापासून आम्ही घरी आहे, तर तेवढा पगार देण्यात यावे आणि SDM साहेबाला कळकळीची विनंती, आमच्या लवकरला आमचा निर्णय लावा। रोजीरोटीचा प्रश्न आहे, घरी राहून आमचे हाल होत आहे, बाहेर जॉब पण मिळत नाही सर आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होते। आम्ही विनंती आहे का नाही, लवकरात लवकर पगार करावा आमचा। नक्कीच आपण बघू शकतो की कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, लिलावाची प्रक्रिया होत राहील, कोण हॉटेल घेईन माहीत नाही, परंतु आम्ही इथे स्थायी कर्मचारी आहेत, काही अस्थायी कर्मचारी आहेत, म्हणजे टेम्पररी आहेत, यांचा पगार झाला पाहिजे अशी त्यांची रास्त मागणी आहे। संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।